मोर्चामध्ये राज्यभरातून बंजारा समाज बांधव दाखल झालेले आहेत। हैदराबाद गसेटनुसार एसटी अन्य जमाती प्रवर्गातून आरक्षणासाठी बंजारा समाजाचा हा मोर्चा आहे आणि त्यांचा हा नियोजित मोर्चा होता। या मोर्चाद्वारे मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करताना आपल्याला हे सगळे पाहायला मिळत आहेत। संभाजीनगरच्या कन्नडमध्ये बंजारा समाजाचा एल्गार मोर्चा आहे सध्या आणि त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी हा मोर्चा काढल्याचं पाहायला मिळत आहे। ही ताजी दृश्य आपण पाहतोय संभाजीनगरमधून। आणि ताजे तपशील घेऊन आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत आहेत। सचिन, आपण पाहतोय बंजारा समाजाचा एल्गार मोर्चा नियोजित मोर्चा होता हा। कोणत्या दिशेने आता हा मोर्चा वळवण्यात आलेला आहे आणि आता हा मोर्चा नेमका जाणार आहे कुठे, त्यांची मागणी काय आहे? हा मोर्चा जो आहे गिरणी मैदानातून निघालेला आहे आणि तहसील कार्यालयाकडे पुढे हा मोर्चा मार्गस्थ झालेला आहे। यापूर्वी आपण पाहिले बीड असेल, जालना असेल, यामध्ये मोठ्या प्रमाणात हे मोर्चे निघालेले आहे। प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये हे मोर्चे प्रत्येक जिल्ह्यामध्ये निघत आहे। याची संख्या जर पाहिली तर हजारोंच्या संख्येमध्ये आहे। मोठ्या प्रमाणात हे बंजारा बांधव जे आहे मोर्चामध्ये सामील होत आहे। त्यांची प्रमुख मागणी ही आहे, त्याप्रमाणे मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार शासन निर्णय लागू करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे बंजारा समाजाला देखील हैदराबाद गॅजेटनुसार एसटी प्रवर्गामध्ये सामील करून घ्यावं, ही सर्वात प्रमुख मागणी या बंजारा समाजाची आहे। त्यासाठी मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये, बहुधा प्रत्येक तालुक्यांमध्ये बंजारा समाज हा रस्त्यावर उतरत आहे। रस्त्यावर उतरून आपली मागणी मागत आहे। यापुढे देखील त्यांनी इशारा दिलेला आहे, जर आमच्या मागण्या मान्य झाले नाही तर आम्ही राज्याबाहेर दिल्लीला धडकू आणि दिल्लीमध्ये राज्यभरातील जे बंजारा समाज आहे तिथे जाऊन आम्ही निदर्शने करू। कारण की देशभरात राहणारा बंजारा जो आहे त्यांची बोली भाषा एक आहे, त्यांचा पेहराव एक आहे, त्यांचा देव एक आहे, त्यांची संस्कृती एक आहे। मग विविध राज्यामध्ये आम्हाला वेगवेगळं आरक्षण का दिलं जात आहे असा प्रश्न उपस्थित केला गेला आहे। त्यानंतर आता हे सर्व बंजारा समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि पुढे हा मोर्चा जो आहे त्यांचीच ही घोषणाबाजी आणि आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय। ताजी माहिती घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सचिन।